अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका कोपरगावमधील सस्सवर रामवाडी येथे रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी रात्री 10:30च्या सुमारास अज्ञात इसमांनी एका 33 वर्षीय युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती आणि या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह कोपरगाव परिसरात एकच खळबळ उडाली। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं आणि आता या घटनेनंतर पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पोलीस पथक तयार करून आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती आणि या घटनेबाबत मोठी माहिती मिळते आहे की कोपरगाव शहर पोलिसांनी 4 संशयित आरोपींना ताब्यात घेतलेलं असून त्यांच्याकडून या घटनेबाबत चौकशी आणि तपास सुरू आहे। आणि याबाबत सविस्तर वृत्त असे की सस्सवर रामवाडी येथील नवनाथ माधव कानफाटे वय वर्ष 33 यांचा हनुमान मंदिराजवळ अज्ञात इसमांनी दगडाने ठेचून निर्घृण खून केला आहे आणि या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आलेला आहे आणि घटनेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दगडविटांचा खच देखील आढळून आला आहे। या प्रकरणी मयत यांचे बंधू समाधान माधव कानफाटे राहणार सस्सवर रामवाडी यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांनी फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की मयत नवनाथ माधव कानफाटे यांचे आरोपीच्या बहिणीशी प्रेमसंबंध असा आरोपींना संशय होता आणि गेल्या काही दिवसांपासून मयत यांच्या भावाला आरोपी सांगत होते की तुझ्या भावाला समजावून सांग। दिनांक 1 मार्च 2026 रोजी आरोपीने पूर्वनियोजित कट रचून रामवाडी येथील हनुमान मंदिराजवळ मयत यांना फोन करून बोलवले। तो आमच्या बहिणीच्या गावी चांदे कासारेला का जातोस असा जाब विचारला असता त्यांच्यात वाद झाला आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। आरोपीने नवनाथ कानफाटे याच्या हातावर डोक्यात लोखंडी कत्ती दगड आणि विटाने मारहाण करत ठेचत जखमी करून त्यांचा निर्घृण खून केला। त्यांच्या फिर्यादीनुसार 4 संशयित आरोपींना काही तासात पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। घटनास्थळी शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या आदेशानुसार कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोंदने, PSI दीपक रोठे यांनी पोलीस पथकासह 1 मार्च रोजी रात्री उशिरा धाव घेतल्याची माहिती केली। मयत यांचा मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे शवविच्छेदनासाठी कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला होता आणि पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे करत आहेत। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रवीण गायकवाड, अहिल्यानगर।